खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागलाय। या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुमन अवसरमल आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी सध्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिलाय। मतदारांकडून आघाडीच्या उमेदवारांचे स्वागत करण्यात येत असून निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शेकाप आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा दावा आघाडीकडून करण्यात येतोय। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत आता रंगत भरू लागली आहे। भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी मतदारांचा पाठिंबा मात्र राष्ट्रवादी शेकाप आघाडीला असल्याचे चित्र सध्या खोपोलीत पाहायला मिळतंय। गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार पुन्हा आघाडीला संधी देतील। नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत आघाडीला मिळेल असा दावा नेते आणि कार्यकर्त्यांकडून केला जातोय। पाणी पुरवठ्याची योजना मी पूर्णपणे करेल। सर्वांना पाण्याची गरज आहे। पाण्याची योजना चांगल्या रीतीने राबवेल। सर्वांनी मला सहकार्य करावे। आम्ही प्रचार करायला जातो तिथे आमच्या वार्ता होतात आणि आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळतो। तसेच आमच्या सर्व सहकार्यांना निवडून देण्याचे तुम्ही चांगला विचार करा। निवडणूक आहे 2016ची, ती गेल्या निवडणुकीपेक्षा ही वेगळी निवडणूक आहे। कारण यावेळेला नगराध्यक्ष पदाचं जे निवडणूक आहे ते थेट नागरिकांमधून असल्यामुळं त्याला अतिशय महत्त्व आलेलं आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। त्यांच्या जोडीला शेतकरी कामगार पक्ष होता। दोघांनी मिळून विकासाच्या कामाला साथ दिली आणि म्हणून चांगल्या प्रकारे साथ दिली आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीला लोक बहुमताने निवडून देतील। नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि शेकापमधील अनेक प्रमुख नेते आणि नगरसेवक सेना भाजपमध्ये गेल्याने आघाडीच्या चिंता वाढल्या होत्या। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला आणि सारंच चित्रच बदललं। आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला। कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठी गर्दी केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने खोपोलीत पुन्हा राष्ट्रवादी शेकाप आघाडीची सत्ता येईल असा दावा केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।